अध्याय 52 रणछोड श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी इक्ष्वाकू कुळातील प्रख्यात वंशज मुचकुंद यांच्यावर कृपा केली तेव्हा मुचकुंदाने गुहेतच भगवंतांची परिक्रमा केली आणि तो बाहेर आला. गुहेबाहेर आल्यावर मुचकुंदाच्या लक्षात आले की मानवजातीचा आकार लहान झाल्यापासून प्रत्येकजण वामनासारखा ठेंगण्या बांध्याचा बनला आहे. तसेच वृक्षही अतिशय खुजे झालेले आहे. हे पाहून वर्तमान युग हे कलियुग आहे त्याने तात्काळ ओळखले. त्यामुळे त्याने आपले ध्यान विचलित होऊ न देताच उत्तर दिशेची यात्रा केली. शेवटी ते गंधमादन नावाच्या पर्वताजवळ पोचले. त्या पर्वतावर चंदनाचे आणि फुलांचे अनेक वृक्ष होते. त्यांच्या सुगंधाने जवळ आलेला मनुष्य आनंदमुग्ध होत असे. त्यांनी जीवनाच्या अंतापर्यंत आत्मसंयम व तपश्चर्या करण्यासाठी गंधमादन पर्वताचे क्षेत्र निश्चितपणे निवडले. हे स्थान हिमालयाच्या पर्वत शृंखलांच्या उत्तर भागात श्री नरनारायण ऋषीच्या आश्रमाजवळ आहे. आजही ते अस्तित्वात असून बद्रिकाश्रम नावाने विख्यात आहे. बद्रिकाश्रमाच्या मुचकुंद श्रीकृष्णाच्या उपासनेत रममान झाला. तो या जगातील सुखदुःखादी द्वंद्वापलीकडे गेला. भगवान श्रीकृष्णही आता मथुरेत आले आणि काल यवनांच्या सैनिकांशी युद्ध करून त्यांनी समाचार घेतला. नंतर त्यांनी त्यांच्या मृत शरीरावरील मौल्यवान अलंकारादी आभूषणे गोळा करून ती संपत्ती बलिष्ठ पुरुषांद्वारे बैलगाड्यांवर लादून द्वारकेला वाहून आणली. दरम्यान जरासंधाने मथुरेवर दैवीस अक्षययुनी प्रचंड सेनेने पुन्हा एकदा आक्रमण केले होते. जरासंधाने मथुरेवर केलेले हे 18वे आक्रमण होते. त्याची सेनाही मोठ्या प्रमाणात होती. या आक्रमणापासून श्रीकृष्णांना मथुरा वाचवायची होती. सैनिकांनी आणखी हानी टाळण्यासाठी व दुसऱ्याही महत्त्वपूर्ण कार्याचे संपादन करण्याच्या हेतूने यावेळी भगवान श्रीकृष्णांनी मात्र युद्ध न करताच रणक्षेत्राचा त्याग केला. त्यांना भीती वाटण्याचे काही कारण नव्हते, परंतु त्यांनी एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे जरासंधाच्या विशाल शक्तिशाली सैन्यबळाला घाबरल्याचा बहाणा केला. शस्त्रांना उठविताच त्यांनी रणभूमी सोडली. कमलदलाप्रमाणे सुकोमल चरणकमळ असूनही भगवान श्रीकृष्ण दूरवर पायी चालतच गेले. जरासंधाने विचार केला की यावेळी निश्चितच माझ्या सैन्यबळाला पाहून श्रीकृष्ण आणि बलराम अत्यंत घाबरले आहेत आणि म्हणूनच ते रणक्षेत्रातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने आपले रथ, घोडे व सैन्य संगतीने घेऊन त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या दृष्टीने श्रीकृष्ण व बलराम हे सामान्य मानव होते व त्याच दृष्टीने तो त्यांच्या कार्याचे मोजमाप करीत होता. श्रीकृष्णाचे एक नाव आहे रणछोड. रणछोड म्हणजे ज्याने रणक्षेत्र सोडून दिले आहे असा. भारतामध्ये गुजरात राज्यात श्रीकृष्णांची अशी अनेक मंदिरे आहेत की त्यांना रणछोड राय मंदिर नावाने ओळखले जाते. सामान्यपणे जर एखाद्या राजाने युद्ध न करताच रणभूमी सोडली तर त्याची भॅड म्हणून अपकीर्ती होते. पण भगवान श्रीकृष्ण रणक्षेत्रातून पळून जाण्याची ही लीला जेव्हा करतात तेव्हा मात्र प्रेमी भक्तजन त्यांची उपासना करतात. असुर नेहमीच श्रीकृष्णांचे ऐश्वर्य व सामर्थ्य मोजण्याचा प्रयत्न करतो, परंतु भक्त त्यांचे ऐश्वर्य सामर्थ्य कधीही मोजण्याचा प्रयास करीत नाही. भक्तजन त्यांचा आश्रय घेऊन त्यांची आराधना करतात. शुद्ध भक्तांच्या चरणचिन्हांना अनुसरून आपल्याला हे लक्षात येईल की रणछोड भगवान श्रीकृष्णांनी भीतीमुळे रणांगण सोडले नव्हते, तर त्यामागे त्यांचा दुसरा उद्देश होता. रणांगण सोडण्याचा उद्देश पुढे स्पष्ट होईल. त्यांना या कार्यातून आपली भविष्यात होणारी पत्नी जी रुक्मिणी तिने दिलेल्या गुप्तपत्राची दखल घ्यावयाची होती. तसेच रणक्षेत्राचा त्याग हा त्यांच्या 6 ऐश्वर्यापैकी एका ऐश्वर्याचे प्रदर्शन होते. ते षडैश्वर्यपूर्ण आहेत. ते सर्वश्रेष्ठ सामर्थ्य संपन्न, सर्वश्रेष्ठ धनवान, परम प्रसिद्ध, परम बुद्धिमान, परम सुंदर आणि परम त्यागीही आहेत. श्रीमद भागवतामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भरपूर सैन्यबळ असूनही श्रीकृष्णाने रणभूमीचा त्याग केला होता. आपल्या सैन्याविना ते एकटेच जरासंधाच्या सैन्याला पराजित करण्यासाठी पुरेसे होते. पूर्वी 17 वेळा त्यांनी त्यांचा पराभव केलेला होता. अशा प्रकारे लीलेने रणक्षेत्र सोडून जाणे हे त्यांचे त्यागरूपी ऐश्वर्याचे उदाहरण आहे. बरेच अंतर चालून गेल्यावर दोघा बंधूंनी अतिशय थकल्याचा देखावा केला. आपला थकवा घालविण्यासाठी समुद्रसपाटीपासून कितीतरी मैल उंच अशा पर्वतावर ते चढले. तेथे सतत पाऊस पडत असल्याने या पर्वताला प्रवर्षण असे नाव होते. इंद्राने पाठविलेल्या सजल मेघांनी पर्वताचे शिखर नेहमी आच्छादित असते. आपल्याला घाबरून श्रीकृष्ण व बलराम हे पर्वत शिखरावर लपून बसले आहेत असा जरासंधाने विचार केला. प्रारंभी त्याने बराच वेळ त्यांचा शोध केला. त्यांना शोधून काढण्यात अपयश आल्याने पर्वत शिखराला 4ही बाजूने आग लावून त्यांचा वध करण्याचा डाव त्याने आखला. चोहीकडे तेल ओतून त्याने पर्वताला आग लावली. जेव्हा आगीने भयंकर रूप धारण केले तेव्हा श्रीकृष्ण आणि बलरामाने शिखरावरून 88 मैल खाली भूमीवर उडी घेतली व शिखर जळत असताना ते जरासंधाच्या दृष्टीला न पडताच निसटले. आता दोघेही जळून भस्म झाले असल्याने युद्ध करण्याची आवश्यकता राहिली नाही असा विचार करून त्याने विजयानंदाने मथुरा सोडली व आपल्या राजधानीत निघून गेला. हळूहळू श्रीकृष्ण व श्री बलराम समुद्र वलयांकित आपल्या द्वारकापुरीला पोहोचले. यानंतर अनर्थ देशाचे राजा रैवत यांची कन्या रेवती हिच्याशी श्री बलरामांनी विवाह केला. याविषयी श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदात वर्णन आले आहे. श्री बलरामांच्या विवाहानंतर श्रीकृष्णांनी रुक्मिणीशी विवाह केला. रुक्मिणी ही विदर्भराज भीष्मक यांची कन्या होती. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच भगवान वासुदेव आहेत त्याप्रमाणे महाराणी रुक्मिणी ही सौभाग्याची देवी महालक्ष्मी आहे. श्री चैतन्य चरितामृताच्या प्रमाणावरून आपल्याला जसे समजते की
श्रीकृष्ण व श्रीमती राधाराणी यांची विविध रूपे संगतीनेच होत असतात. श्रीकृष्ण स्वतःला अनेक विष्णू तत्वात प्रकाशित करतात व श्रीमती राधाराणी आपल्या अंतरंगा शक्तीने स्वतःला विविध शक्तिरूपात किंवा श्री लक्ष्मींच्या अनेक रूपात प्रकाशित करते. वैदिक परंपरेप्रमाणे विवाहाचे 8 प्रकार आहेत. प्रथम श्रेणीच्या विवाह पद्धतीत वधूवरांचे मातापिता विवाह तिथे ठरवितात. राजेशाही थाटात वर वधूंच्या पित्यांच्या घरी जातो व ब्राह्मण पुरोहित व आप्तसुखी यांच्या उपस्थितीत वराला वधूचे दान करण्यात येते. या व्यतिरिक्त गंधर्व विवाह, राक्षस विवाह अशाही इतर विवाह पद्धती आहे. रुक्मिणीचा श्रीकृष्णांशी राक्षस पद्धतीने विवाह झाला. श्रीकृष्णांनी शिशुपाळ, जरासंध, शाल्वादी अनेक प्रतिस्पर्ध्यासमक्ष रुक्मिणीचे हरण केले होते. राक्षसांच्या हातून गरुडाने अमृतकुंभ हिसकावून न्यामा तद्वत रुक्मिणी शिशुपाळाला प्राप्त होत असताना श्रीकृष्णांनी विवाह मंडपातून तिला पळवून नेले होते. राजा भीष्मकाची एकुलती एक कन्या देवी रुक्मिणी एक अनन्यसाधारण सुंदरी होती. ती रुचिरानना म्हणून प्रख्यात होती. रुचिरानना म्हणजे कमळपुष्पाप्रमाणे सुंदर वदन असलेली अशी. कृष्णभक्त हे भगवंतांची दिव्य चरित्रे ऐकण्यासाठी सदैव उत्कंठित असतात. युद्ध, हरण, रणत्याग अशा त्यांच्या सर्व लीला दिव्य आहेत. त्या उच्च स्तरावरील लीला आहेत. त्यांची दिव्य श्रवण करण्यात भक्त दिव्यानंद अनुभवतात. भगवंतांच्या काही लीला श्रवणीय आहेत तर काही नाहीत असा भेद शुद्ध भक्त करीत नसतात. प्राकृत सर्जिया म्हणून ओळखला जाणारा तथाकथित भक्तांचा एक वर्ग आहे. असे भक्त श्रीकृष्णांनी गोपी समवेत केलेल्या रासक्रीडेविषयी श्रवण करण्यात अतिशय आवड दाखवितात. परंतु भगवंतांनी शत्रूशी केलेल्या युद्धांविषयीच्या कथात त्यांना काही गोडी वाटत नाही. त्यांना या गोष्टींचे ज्ञान नसते की भगवंतांनी गोपिकांसमवेत केलेल्या प्रेमपूर्वक क्रीडा अथवा त्यांनी युद्धविषयक चरित्रे हे दोन्ही सारखेच अप्राकृत आहे. कारण दोन्हीही प्रकारच्या लीला परमोच्च दिव्य स्तरावरील आहे. श्रीमद भागवतात श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे जे वर्णन करण्यात आले आहे त्या लीलामृताचा एकही थेंब वाया न घालविता शुद्ध भगवतभक्त त्याचे पूर्णपणे रसास्वादन करतात. विदर्भ देशाचे सम्राट भीष्मक हे एक भगवतभक्त राजा होते. त्यांना 5 पुत्र व 1 पुत्री अशी 6 मुले होती. पहिल्या पुत्राचे नाव रुक्मी होते, दुसरा रुक्मिणीरथ, तिसरा रुक्मबाहू, चौथा रुक्मकेश व 5वा रुक्ममाली. त्यांच्या लहान बहिणीचे नाव होते रुक्मिणी. ती अतिशय सुंदर व शीलवती असून तिचा विवाह श्रीकृष्णाशी होणार होता. नारद मुनींसारखे साधू संत राजा भीष्मकांच्या राजवाड्यात नेहमी जात असत. साहजिकच रुक्मिणीला त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी मिळत असे. त्यातून तिला श्रीकृष्णाविषयी ऐकायला मिळाले. तिला श्रीकृष्णांच्या 6 ऐश्वर्याविषयी माहिती मिळाली. त्यांच्याविषयी श्रवण करून त्यांच्या चरणकमळांचा आश्रय घेऊन त्यांची पत्नी होण्याची कामना ती करू लागली. श्रीकृष्णांनाही तिच्याविषयी कल्पना होती. ती फार बुद्धिमान, उदार मनाची, अतुल रूपवान आणि शील संपन्न असून दिव्य गुणांची खानच होती. अशा प्रकारे ती श्रीकृष्णांची पत्नी होण्यासाठी सुपात्र होती. राजा भीष्मकांच्या सर्व कुटुंबियांनी आणि इतर नातेवाईकांनी रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णांशी करण्याचे ठरविले होते. परंतु रुक्मिणीचा थोरला बंधू रुक्मी याने सर्वांच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह शिशुपाळाशी करण्याचे ठरविले. शिशुपाळ हा श्रीकृष्णांचा कट्टर शत्रू होता. आपला विवाह शिशुपाळाशी होणार हे समजता शामनयना रुक्मिणी अत्यंत उदास झाली. शेवटी ती एक राजकुमारी होती. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा असे विचार करीत असताना तिला एक मार्ग सुचला. तिने श्रीकृष्णांना संदेश पाठविण्याचे ठरविले आणि कार्य अबाधितपणे पार पडावे म्हणून एक सुपात्र ब्राह्मणाला आपला दूत म्हणून निवडले. जो विष्णुभक्त सत्यवचनी असतो तो सुपात्र ब्राह्मण होय. रुक्मिणीने गुप्त संदेश देऊन त्या ब्राह्मणाला तात्काळ द्वारकेला पाठविले. द्वारकेपाशी पोहोचताच त्या ब्राह्मणाने आपल्या आगमनाची वर्दी दिली. द्वारपालाने त्या ब्राह्मणाला सुवर्ण सिंहासनारूढ भगवान श्रीकृष्णाजवळ नेऊन पोहोचविले. त्या ब्राह्मणाला रुक्मिणीचा दूत होण्याचे सौभाग्य लाभले होते म्हणून सर्व कारणांचे कारण भगवान श्रीकृष्णांचे दर्शन त्याला होत होते. ब्राह्मण वर्ण सर्व समाजाचा गुरु असतो. ब्राह्मणांचा आदर कसा करावा हा वैदिक शिष्टाचार दाखवून देण्यासाठी भगवंत तात्काळ आसनावरून उठले आणि त्यांनी आपले सिंहासन त्याला दिले. ब्राह्मणाचे आसन ग्रहण करताच त्यांनी ज्याप्रमाणे देवता आपली पूजा करतात त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाची पूजा केली आणि आपल्या भक्ताची पूजा आपल्याहीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे सर्वांना दाखवून दिले. यथावकाश ब्राह्मणाने स्नान केले आणि पूजनोपरांत तो रेशमी शय्येने सुसज्जित पलंगावर सुखपूर्वक विश्रांती घेऊ लागला. तो विश्रांती घेत असताना भगवान श्रीकृष्ण हळूच त्याच्या जवळ गेले, आदराने त्याच्या पायांना स्पर्श केला आणि त्याचे पादसंवाहन करू लागले. ब्राह्मणाने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते त्याला म्हणाले, प्रिय ब्राह्मण देव, आपले धार्मिक विधी नियम सुखरूप पार पडत असून आपल्याला कोणतीही खंत नाही अशी आशा आहे. समाजव्यवस्थेत लोकांचे विभिन्न वर्ग अनेक व्यवसायात गुंतलेले असतात. एखाद्या व्यक्तीचे श्रमकुशल हे त्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक स्थितीवरूनच विचारणे योग्य होय. म्हणून जेव्हा एखाद्या ब्राह्मणाचे श्रमकुशल विचारायचे असेल तेव्हा ते त्याच्या स्थितीला अनुसरून विचारले पाहिजे. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटणार नाही. मनास्थैर्य असेल तरच सत्यत्व, शुची, समता, संयम आणि सहिष्णुता हे गुण मनुष्यात रुजतात. शांत मन हे या गुणांचे अधिष्ठान आहे. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून या सद्गुणांना जीवनात उतरवून मनुष्याला परमसत्याचा साक्षात्कार करून घेता येतो. श्रीकृष्ण स्वयं भगवान आहेत हे त्या ब्राह्मणाला माहीत असूनही वैदिक शिष्टाचार म्हणून भगवंतांनी केलेली आदरपूर्वक सेवा त्याने स्वीकारली. श्रीकृष्ण ही
मानवोचित व्यवहार करीत होते. वैदिक वर्णव्यवस्थेनुसार क्षत्रिय असल्याने व किशोरावस्था असल्याने बालक या नात्याने ब्राह्मणाला आदर देणे हे त्यांचे कर्तव्य होते. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यासारख्यांनी सदैव संतुष्टच असायला हवे. आत्मसंतुष्ट ब्राह्मण कधीही कर्तव्यच्युत होत नाही. केवळ आपल्या विहित कर्तव्याला चिकटून राहिल्याने प्रत्येकाला, विशेषतः ब्राह्मणाला, परमसिद्धी प्राप्त होऊ शकते. इंद्राप्रमाणे स्वर्गाचे ऐश्वर्यही मिळूनही एखाद्याला जर संतोष होत नसेल तर त्याला जन्मोजन्मी भौतिक जगातच एका लोकातून दुसऱ्या लोकात सतत भटकावे लागते. असा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत सुखी होणे शक्य नाही. परंतु एक संतुष्ट व्यक्ती भौतिक ऐश्वर्याने संपन्न असो वा नसो ते कुठेही राहून सुखी होऊ शकतो. भगवंताचा हा उपदेश अत्यंत सारगर्भित आहे. तात्पर्य असे की खऱ्या ब्राह्मणाने कोणत्याही परिस्थितीत अशांत राहू नये. कलियुगात तथाकथित ब्राह्मणांनी शूद्राचेच नव्हे तर शूद्रापेक्षाही खालच्या दर्जाचे स्थान स्वीकारले आहे आणि असे असूनही आपल्याला सुपात्र ब्राह्मण मानले जावे असा त्याचा दुराग्रही आहे. सुपात्र ब्राह्मण कधीही कर्तव्यच्युत होत नाही. तो कधीही शूद्राची अथवा शूद्र कर्तव्य करीत नाही. प्रामाणिक शास्त्रात स्पष्ट म्हटले आहे की विषमस्थितीत ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्य वृत्ती स्वीकारू शकतो, परंतु त्याने कधीही शूद्र वृत्ती स्वीकारू नये. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ब्राह्मण जर आपल्या धर्माला धरून राहिला तर त्याने कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत विचलित होता कामा नये. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे ब्राह्मणदेव, मी सर्व ब्राह्मणांना व वैष्णवांना नमस्कार करतो, कारण ब्राह्मण नेहमी आत्मसंतुष्ट असतात. तसेच ते सदैव मानव समाजाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी जीवन घालवितात. ते सर्वसामान्य लोकांचे मित्र असतात. मिथ्या अहंकारापासून मुक्त असल्यामुळे ब्राह्मण व वैष्णव हे दोन्ही शांतचित्त असतात. भगवान श्रीकृष्णांना राजकुलातील क्षत्रियांचे आणि प्रजेचे क्षेमकुशल जाणून घ्यायचे होते. त्यांनी ब्राह्मणाकडे सर्व नागरिकांच्या प्रसन्नतेविषयी विचारपूस केली. राजाची पात्रता त्याच्या प्रजेवरून ठरली जाते. राजा प्रसन्न असेल तर राजा प्रामाणिक असून कर्तव्य तत्पर आहे असे समजावे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की ज्याच्या राज्यात सर्व नागरिक प्रसन्न असतात त्यांना तो राजा फार प्रिय असतो. अशा प्रकारे त्यांचा सुसंवाद झाला. त्या ब्राह्मणाने आपल्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे हे श्रीकृष्णांना माहीत होते, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पृच्छा केली. ते त्याला म्हणाले, ही सन्माननीय द्विजवर, तुमची इच्छा असेल तर येथे येण्याचा तुमचा उद्देश मनोमोकळेपणे कथन करा. अशा रीतीने श्रीकृष्णांच्या दिव्य चरित्राने अतिशय संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने आपल्या आगमनाबाबतची इत्यंभूत हकीकत सांगून रुक्मिणीने श्रीकृष्णांकरिता दिलेले पत्र बाहेर काढले व म्हणाला, हे राजकुमारी रुक्मिणीचे शब्द आहे. प्रिय श्रीकृष्ण, हे अच्युत त्रिभुवन सुंदर, जो कोणी आपल्या दिव्य रूपांविषयी व लीलांविषयी श्रवण करतो तो केवळ श्रवणाद्वारे आपल्या नाम रूप गुणात मग्न होऊन जातो. त्याच्या भौतिक दुःखाचा अंत होतो व प्रेमपूर्वक आपल्या स्वरूपाला हृदयात स्थिर करतो. आपल्या या भौतिक अलौकिक प्रेमाच्या माध्यमातून तो आपल्या अंतर्हृदयात नेहमी आपलेच दर्शन करतो. या मार्गाने त्याच्या सर्व कामना फलद्रूप होतात. अशा प्रकारे मी सुद्धा आपल्याविषयी ऐकले आहे. मी आपल्यासमोर इतक्या उघडपणे माझा भाव स्पष्ट करावा हे निर्लज्जासारखे आहे, पण हे श्यामसुंदर, आपण माझ्या हृदयावर अधिकार करून मला मोहित केले आहे. निश्चितपणे मी एक अल्पवयीन कन्या असल्याने माझ्या चरित्राविषयी आपल्याला शंका वाटत असेल. प्रिय मुकुंद, हे पुरुष सिंह, तुम्ही तर सर्व मानवात श्रेष्ठ आहात. एखाद्या उंबरठ्याबाहेर पाय न दिलेल्या कन्येने किंवा एखाद्या शीलसंपन्न पवित्र स्त्रीने आपल्याशी विवाह करण्याची कामना केल्यास वावगे नाही. कोणीही पवित्र कामिनी किंवा कन्या आपल्यातील अपूर्व स्वभाव, ज्ञान, ऐश्वर्य आणि अधिकार यावर मोहित होऊन आपल्याशी विवाह करण्याची इच्छा निश्चितच धरेल. आपण लक्ष्मी देवीचे पती आहात व भक्तवत्सल आहात, म्हणून मी आपली नित्य दासी होण्याचा निश्चय केला आहे. प्रिय प्रभू, मी माझे जीवन आपल्या चरणकमळावर अर्पण करीत आहे. मी आपणालाच माझे नियोजित पती म्हणून स्वीकारले आहे, म्हणून कृपया आपणही माझा आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा. हे कमलनयन, हे समर्थ, आता मी आपलीच झाले आहे. जर सिंहाचे भक्ष कोल्ह्याने पळविले तर ते हास्यास्पद ठरेल. त्याकरिता माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. कृपा करून शिशुपाळ व तत्सम इतर राजांकडून माझे हरण होण्यापूर्वीच आपण माझा भार स्वीकार करावा. प्रियनाथ, मी जर पूर्वजन्मी झाडे लावणे, विहिरी खोदण्यासारखी जनकल्याणकारी कार्य केली असतील, तसेच व्रतयज्ञ केले असतील, गुरु, ब्राह्मण, वैष्णव सेवेसारखी पुण्यकर्मे केली असतील, म्हणूनच भगवान नारायण जर माझ्यावर प्रसन्न असतील, तर हे बलरामांचे बंधू कृष्ण, माझी अशी इच्छा आहे की आपण येथे येऊन माझे पाणी ग्रहण करावे. त्यामुळे शिशुपाळ व त्याचे साथी मला स्पर्श होणार नाही. रुक्मिणीचा विवाह शिशुपाळाशी अगोदरच ठरला होता. विवाहापूर्वीच जर श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले तर पुढील प्रसंग टळणार होता, म्हणून रुक्मिणीने आपले हरण करून घेऊन जाण्याविषयी श्रीकृष्णांना सुचविले. अशा प्रकारचे ज्या विवाहात कन्येने बलपूर्वक अपहरण करण्यात येते त्या विवाहाला राक्षस विवाह असे म्हणतात. या विवाहाची पद्धत क्षत्रिय शासक व वीरवृत्तीच्या लोकात प्रचलित आहे. रुक्मिणीने पुढील योजना श्रीकृष्णांना सांगितली. विवाहाच्या अगोदर श्रीकृष्णांनी गुप्तपणे येऊन कार्यभाग साधावा. त्यानंतर शिशुपाळ त्याच्या सहाय्यक राजांशी मगधराज जरासंधाप्रमाणे युद्ध करावे. श्रीकृष्णांचा पराभव करण्यात कोणी समर्थ नाही. त्यांचा विजय निश्चित आहे हे ओळखून रुक्मिणी श्रीकृष्णांना अजित म्हणते. अजित म्हणजे कधीही न जिंकला जाणारा. युद्धात विनाकारण इतर स्त्रियांसहित रुक्मिणीकडील परिवारातील लोकांची हत्या होण्याची भगवंतांची संभाविक
शंका रुक्मिणीने दूर केली, कारण राजवाड्यात युद्ध छेडले गेले तरच अनावश्यक हत्येची संभावना होती. शेवटी ती एक क्षत्रिय राजाची मुलगी होती. ज्याप्रमाणे एखादा मुत्सद्दी राजा कूटनीतीने आपला डाव साधण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे कूटनीतीनेच तिने श्रीकृष्ण आपले कार्य करीत असताना अनावश्यक व अनिष्ट असे हत्याकांड कसे टळेल याची काळजी घेतली. रुक्मिणीने पुढे स्पष्ट केले की विवाहाच्या अगोदर त्यांच्या कुळात दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्याची प्रथा होती. क्षत्रिय राजे प्रामुख्याने कट्टर वैष्णव असत. ते राधाकृष्णांची किंवा लक्ष्मीनारायणांची उपासना करीत. काही अल्पबुद्धीच्या लोकांप्रमाणे देवतांनाच परमेश्वर समजण्याची किंवा देवतांना विष्णुतत्वा समान समजण्याची चूक ते कधीही करीत नसत. म्हणून कुटुंबातील लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन राज्यप्रसादातून मंदिरांना जाताना किंवा मंदिरातून परत येताना आपले हरण केल्याने अधिक सोपे व सरळ होईल असे तिने श्रीकृष्णांना सुचविले. रुक्मिणीचा विवाह तर श्रेष्ठ राजपुत्र शिशुपाळाशी होणार होता. मग आपण श्रीकृष्णाशीच विवाह करण्यासाठी का अधीर असावे याचेही स्पष्टीकरण तिने केले होते. तिने सांगितले होते की तिच्या दृष्टीने श्रीकृष्णा व्यतिरिक्त कोणीही श्रेष्ठ नाही. देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ महादेव म्हणून प्रख्यात भगवान शंकरही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. ते सुद्धा या भौतिक जगात तमोगुणांपासून मुक्त होऊन आत्मशुद्धीसाठी श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करू इच्छितात. सर्व महात्म्यांमध्ये भगवान शंकर परमश्रेष्ठ आहे हे खरे, तरीही ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळातून निघालेले पावन गंगाजळ आपल्या मस्तकावर धारण करतात. भगवान शंकर तमोगुणाचे अधिष्ठाता आहे. तमोगुणाचे आधिपत्य करीत असताना स्वतःला सदैव असंग ठेवण्यासाठी ते भगवान श्रीकृष्णांचे सतत ध्यान करीत असतात. हे पाहता भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करणे हे काम सोपे नव्हते. याविषयी रुक्मिणी सुज्ञ होती, कारण प्रयोजनासिद्धीसाठी महादेवांना सुद्धा शुद्ध होण्याची आवश्यकता पडते. तेव्हा रुक्मिणीकरिता हे कार्य तर निश्चितच कठीण होते, कारण ती एक केवळ क्षत्रिय राजाची कन्या होती. म्हणूनच उपवास करून शरीर सुखाचा त्याग करून कठोर आत्मसंयम करून ती तीव्र तपस्येत आपली जीवन व्यतीत करू इच्छित होती. तसेच यातून ही जर श्रीकृष्णांची कृपा या जन्मात ती प्राप्त करू शकली नाही तर जन्मोजन्मी अशीच कठोर तपश्चर्या करण्याचा तिचा दृढ इच्छा होता. भगवद्गीतेत म्हटले आहे की शुद्ध दृढ निश्चयाने भगवद्भक्ती करतात. रुक्मिणी देवीने दर्शविलेला दृढनिश्चय हाच श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्याचे मूल्य आहे. अशी अचल निष्ठाच श्रीकृष्ण भक्तीत पूर्ण यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे रुक्मिणी देवीचा संदेश श्रीकृष्णांपुढे कथन करून ब्राह्मण पुढे म्हणाला, हे यदुकुलभूषण, मी रुक्मिणीचा हा गुप्त संदेश आपल्याकरिता आणला आहे आणि तो आपल्या विचारार्थ समोर मांडला आहे. योग्य तो विचार करून आपण आपल्या इच्छेनुसार योग्य ते करू शकता, पण याविषयी जर काही करायचे असेल तर मात्र विलंब नको. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील रणछोड श्रीकृष्ण नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.